दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिक शहरात रस्त्याच्या निकृष्ट कामांमुळे नागरिक त्रस्त आहेत। उपनगर ते जेल रोड व बिटको या रस्त्यावर अनेक दिवसापासून पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू होते। पाईपलाईन टाकण्याच्या कामाला आता साधारण 1 वर्ष होत आलं तरी अद्यापही रस्त्याचे काम न झाल्याने नागरिक संताप व्यक्त करतायत। याच पार्श्वभूमीवर आमच्या उपसंपादिका पल्लवी भावसार यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अतुल मते यांच्याशी बातचीत केली। तर आता या ठिकाणी आपण जेल रोड ते बिटको करन्सी नोट प्रेसच्या समोरचा जो रस्ता आहे त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि आपण या ठिकाणी बघू शकता की या ठिकाणी जो आहे हे रस्त्याच्या मधोमधच या ठिकाणी महानगरपालिकेने पाईपलाईनचं काम या ठिकाणी केलेलं होतं। काही 1 वर्षापूर्वी पाईपलाईनचं काम या ठिकाणी महानगरपालिकेने केलेलं होतं, परंतु ज्यावेळेस पाईपलाईनचं काम केलं होतं त्यावेळेस या ठिकाणी खड्डे असेच खोदून ठेवलेले होते। ते खड्डे खोदलेले असल्यामुळे या ठिकाणी काही प्रमाणात अपघात देखील झाले होते, परंतु त्यानंतर महानगरपालिकेने त्यांचं काम दबावपणा केलेलं आहे। ते म्हणजे आपल्याला दिसू शकतं की या ठिकाणी महानगरपालिकेने फक्त खडी वगैरे टाकून या ठिकाणी त्यांचं काम दबावपणा केलेलं आहे, परंतु खडी टाकून सुद्धा या ठिकाणी रस्त्याची अवस्था आपण बघू शकतात की या ठिकाणी खडी टाकल्यानंतर रस्त्याची अवस्था अशी आहे की या ठिकाणी जाणारे ज्या गाड्या आहेत त्या गाड्या खूप वेगाने अशा या ठिकाणी गाड्या जात असतात, वेगाने गाड्या जात असतात, त्यामुळे या खडी टाकलेल्या रस्त्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची देखील शक्यता आहे। तर या ठिकाणी एक प्रकारे महानगरपालिकेने लोकांच्या जीवाशी खेळण्याचा डाव या ठिकाणी रचलेला आहे। आणि या ठिकाणी ज्या ठेकेदाराकडे हे काम दिलेले होते त्या ठेकेदाराने देखील महानगरपालिकेचं पाईपलाईनचं काम झाल्यानंतर देखील त्या ठेकेदाराने या रस्त्याचं काम अपूर्ण अवस्थेत ठेवलेलं आहे। तर या ठिकाणी नागरिकांकडून बोलले जाते की ठेकेदाराचं नेमकं हे रस्त्याचं काम अपूर्ण ठेवण्याचं कारण काय, नेमकं महानगरपालिका आणि जो ठेकेदार आहे त्यांच्यामध्ये काय मिलीभगत आहे का, दोघांमध्ये काही संगनमत झालेलं आहे की या ठिकाणचं काम हे अपूर्ण अवस्थेतच ठेवायचं, असं काही महानगरपालिका आणि ठेकेदाराचं संगनमत झालेलं आहे का, अशा प्रकारे या ठिकाणी स्थानिक नागरिकांकडून लोकप्रतिनिधींकडून बोलले जाते। तर आपल्यासोबत काही लोकप्रतिनिधी आहेत, स्थानिक नागरिक आहेत, या संदर्भात जे आहे तर तुम्ही काय सांगणार? तर या संदर्भात जे महानगरपालिकेने हे जे फक्त काम दबावपणा काम केलेलं त्या संदर्भात काय सांगणार? कसं आहे तर नाशिक रोड परिसरातील जेल रोड ते नांदूर नाका हा सगळ्यात महत्त्वाचा मार्ग या ठिकाणचा आपण सगळ्यांनी बघितलेला आहे। या रोज ह्या रस्त्यावरनं सकाळपासून संध्याकाळपर्यंत अनेक हजारो वाहनं या ठिकाणी ट्रॅव्हल करत असतात आणि स्पेशली शाळेची मुलं किंवा इथं आता आपल्याकडे करन्सी नोट प्रेस या ठिकाणी आहे, इथे जे कर्मचारी आहे यांची ये जा रस्ता क्रॉस करणं आणि वाहनांची ये जा असते। तर खऱ्या अर्थाने इथला हा चांगल्या स्थितीत असलेला रस्ता हा प्रशासनाने गेल्या 9-10 महिन्यापासून हा फोडलेला आहे। ठीक आहे, काही सरकारी कामं असण्यासाठी आपल्याला ते फोडावं लागतात, पण ते रस्ता फोडल्यानंतर त्याची तात्काळ दुरुस्ती करणं गरजेचं असतं। तर आपल्याला बघते की स्थानिक प्रतिनिधींचं, स्थानिक आमदारांचं याच्याकडे कुठंतरी दुर्लक्ष झालंय आणि या ठिकाणी डांबरी रस्त्याला खऱ्या अर्थाने मुरुम आणि खडी टाकून हा रस्ता बुजवण्याचा प्रयत्न केलाय। तर स्थानिक प्रतिनिधी या ठिकाणी जर लक्ष दिलं असतं तर नक्की या ठिकाणी जी पहिल्यासारखी डांबरीकरणाची जी परिस्थिती होती ती या ठिकाणी आली असती। आणि ह्या सगळ्या मुरुमाचा आणि या दगडांचा हा जो इथं टाकलेला आहे, सध्या पावसाळा चालू आहे, पावसाळा चालू असल्यामुळं सगळ्या वाहनांना येण्या जाण्यासाठी इथं खूप मोठा त्रास होतोय। गेल्या 2 दिवसापूर्वी आपण इथं बघितलं तर काही महिलांचे मला फोन आले इकडनं की इथं एक महिला येता येता इथं गाडी स्लिप झाली आणि गाडी पडली। तर खऱ्या अर्थाने लोकांना आता इथं असं वाटतं की आपण शहरात राहतोय की ग्रामीण भागात राहतोय हीच गोष्ट कळत नाही। नाशिक सारख्या मोठ्या शहरात जर इतकी दुर्दैवी अवस्था असेल तर खूप मोठी शोकांतिका या ठिकाणी नाशिक पूर्व मतदारसंघाची आपल्याला बघायला मिळेल। आणि दादा जसं आता एक स्थानिक नागरिक होता त्याने सांगितलं की आजची जी पिढी आहे म्हणजे राजकीय दृष्टीने जर बघायला गेलं तर या ठिकाणी आजची जी पिढी ती कुठेतरी ह्याच काही कारणांमुळे गुन्हेगारी याच्याकडे जाते। तर त्या संदर्भात काय सांगायचं? कसं असतं, प्रत्येक ठिकाणी जेव्हा आपण काम करत असतो त्यावेळेस व्यवस्थापन खूप गरजेचं असतं। आपल्या नाशिक पूर्व मतदारसंघामध्ये आपण जर स्पेशली बघितलं तर व्यवस्थापन गेल्या 10 वर्षांमध्ये पूर्ण ढासळलेलं आहे। मागचे आमदार असतील
किंवा आताचे सध्याचे स्थानिक आमदार असतील यांच्याकडनं जे सुस्थितीत व्यवस्थापन व्हायला पाहिजे होतं ते कुठे झालेलं नाही. रस्त्यांचे प्रश्न असतील, लाईटचे प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असतील किंवा स्थानिक आता जसे मगाशी ते काही विद्यार्थी आपल्याला भेटले होते त्यांच्या शिक्षणाचे, नोकऱ्यांचे प्रश्न असतील, हे सगळे आपल्याकडं अडचणीचे विषय ठरले. कोणत्या प्रकारे आपल्याला चांगल्या इथं विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत नाहीये आणि शिक्षणाचा अभाव असल्यामुळे चांगल्या नोकऱ्या पण आपल्याकडे या ठिकाणी उपलब्ध होत नाही. जर आपण बघितलं की नाशिक सारख्या शहरामध्ये मुंबई पुण्यानंतर नाशिकचं स्पेशली इथं नाव घेतलं जातं, पण ज्या डेव्हलपमेंट किंवा ज्या काही कंपन्या असतील ज्यांचं योगदान किंवा ज्या प्रतिनिधींनी त्या कंपन्या इथं आणायला पाहिजे होत्या त्या आणून कुठेतरी रोजगार निर्मिती या नाशिक शहरामध्ये झाली असती ती करण्याचा प्रयत्न करण्यामध्ये हे शासन सपशेल फेल ठरलेलं आहे. तर मी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या सर्व गोष्टींचा या ठिकाणी निषेध करतो आणि या ठिकाणी जो प्रकार घडतोय अक्षरशः आपण जर बघितलं रस्त्याकडे तर इथं डांबरी रस्त्यावरती खड्डे खोदून मुरुम आणि माती टाकून हा रस्ता रिपेअर करण्याचा प्रयत्न केला आहे. याच्यासारखी मोठी शोकांतिका या नाशिक पूर्व मतदारसंघाची कोणती नसेल. आणि सर दादा अजून एक शेवटचा प्रश्न तुम्हाला की आता जसं त्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की म्हणजे आत्ताच्या घडीची राजकीय परिस्थिती किंवा राजकीय जे आमदार आत्ताचे जे आहेत आता जे त्यांच्या पदावर आहेत ते राजकीय काही आमदार किंवा राजकीय जे लोक आहेत ते तरुण पिढीला म्हणजे हाताशी धरून त्यांना कुठेतरी गुन्हेगारी जगताकडे नेण्याचा हे करतात किंवा जी नाशिकची जी ओळख होती पहिले एक पर्यटन स्थळ म्हणून तर ती कुठेतरी ढासळून एक गुन्हेगारी जगताकडे गेली आहे तरुण पिढीला हाताशी धरून. तर त्याबद्दल काय सांगता? गुन्हेगारी संदर्भात म्हटलं तर मी कोणत्याही स्थानिक प्रतिनिधीने याचा दोष देणार नाही, पण नक्कीच याच्यामध्ये प्रशासन कुठेतरी जबाबदार आहे. प्रशासनाचं या ठिकाणी वचक नसल्यामुळं या इथं गुन्हेगारी इथं आपल्याकडे फोबत चालली, वाढत चालली. आपल्याकडे आपण नवीन बघितलं का तरुण पिढीमधले जे मुलं आहे स्पेशली 18 ते 22 मध्ये जे मुलं आहे ते कुठेतरी गुन्हेगारी मार्गाकडे आपल्याकडे बघतो. आपण आपल्या मतदारसंघामध्ये ड्रग्सचं प्रमाण वाढत चाललंय. या गोष्टी कुठे आळा घातला पाहिजे. यासाठी प्रशासनाने काही प्रयत्न जर केले तर नक्कीच या गोष्टी आळा बसेल. पण आजच्या स्थितीला असं दिसतंय की प्रशासन या संपूर्ण गोष्टीमध्ये सपशेल फेल ठरलेलं आहे. कोणत्या प्रकारची प्रशासनाची याच्यावरती पकड नाही आणि वचक नाहीये. त्याच्यामुळे कोणत्याही गुन्हेगारी वरती इथं आळा नाहीये. आणि तर दादा आता हा जो रस्त्याचा प्रश्न आहे रस्त्याच्या संदर्भात तुमच्याकडनं काय अशी उपाययोजना केली जाईल का? नक्कीच आम्ही आता कलेक्टर याच्यावरती पत्रव्यवहार करणार आहे आणि त्यांना निवेदन देणार आहे. कारण स्थानिक प्रतिनिधीकडे पब्लिकच्या आशा पूर्णपणे मावळल्या आहेत. त्यांच्याकडनं कोणत्याही प्रकारचं काम होईल अशा ठिकाणी वाटत नाही. त्याच्यामुळे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे जाऊन या ठिकाणी आम्ही निवेदन देणार आहोत की जिल्ह्याचे मायबाप तुम्हीच आहात आणि तुम्हीच आता आम्हाला याच्यात काहीतरी मार्ग द्या आणि या नागरिकांची इथं जी दुरावस्था होती त्या दुरावस्थेमध्ये काहीतरी मार्ग काढा आणि त्यांना सुस्थितीमध्ये जसा मार्ग होता पहिले तो मार्ग तुम्ही या ठिकाणी दिला पाहिजे. कारण अशा पद्धतीचं नाशिक हे इथल्या नागरिकांना बिलकुल अपेक्षित नाही. दिवसेंदिवस नाशिकचा विकास झाला पाहिजे, हे नाशिक बकासने झालं पाहिजे असं लोकांना वाटतंय. तर या बकास नाशिकला चांगलं करण्यासाठी नक्कीच आम्ही इथल्या जिल्हाधिकाऱ्यांना संपर्क करू आणि या घडत असलेल्या चुकीच्या गोष्टींवरती आम्ही काहीतरी त्याच्यावर निर्णय घेण्याला त्यांना भाग पाडू. तर हे होते आपल्यासोबत मते युवा फाउंडेशनचे अध्यक्ष तसेच आडगाव पूर्व भावी आमदार अतुल दादा मते. तर यांना आज आपण या ठिकाणी बोलवलं. त्यांनी या रस्त्याच्या दुर्दशेबद्दल त्यांनी सांगितलं. तसंच त्यांनी सांगितलं की या ठिकाणी प्रशासन कुठेतरी काहीतरी जबाबदार आहे, ठोस पावले उचलले पाहिजे आणि ज्या इथल्या समस्या आहेत त्या समस्या मांडल्या पाहिजे आणि समस्या सोडवल्या पाहिजेत. प्रत्येक गोष्टीला पैसे बरोबर आहेत. सरकार पैसा योजना पैसा तुम्हाला पैसे पाठवायचे. रस्त्यावर लोक पडते मारतात ऍक्सिडेंट झालं ती बाई नाही तिचं मी पाहिलं नाही. दरवेळेस तुम्ही नाही का फक्त मध्येचे कामं करता काम कोण करायचं काम आहे करा. काय त्रास काय त्रास रोड इथे नाही का त्यांना रोड पाशी येऊन पहा. चिखलामध्ये अक्षरशः लोक चिखलामध्ये नाही का लोक चालता बसता उठता नाही का स्लम एरिया आहे. लोकांनी नाही का फक्त टेंडर करू नका. टेंडर शिवाय तुम्हाला काय पर्याय नाही. तुम्हाला इलेक्शन बी लढायचंय पुढे तुम्हाला हे पण आहे तेव्हा आम्ही जनताच तुमच्या कामं येणार. जनताशिवाय तुमच्या कोणी कामं येणार नाही. काय तुम्ही आज जनताला तुम्ही हाल करशाल जनता तुमची उद्या होऊन हाल करेन हे ध्यानात ठेवा. काय जनतेला तुम्ही त्रास देताय, खूप त्रास देता जनतेला तुम्ही. काय मला सुद्धा त्रास होता माझ्या घरापासून मला माहितीये काय आमच्या किती हाल होत्या तिथं रस्त्यावरचे वाकडे रस्ते पहा. लाईटी नसते चालू तुमच्या. कोणची महानगरपालिकेला बोलून काय पाहिजे. महानगरपालिका बी सरकारची सरकार काय देणार आहे. आणि जो ठेकेदार आहे ज्याने रस्त्याचं काम अपूर्ण ठेवलं त्याला काय सांगा.
ठेकेदार काय, ठेकेदार पैसे घेऊन निघून गेला, त्याने त्याचं काम केलं तो निघून गेला. ठेकेदार दिसला का त्यानंतर? ठेकेदार दिसत नाही. त्याने ठेकेदार होते, पुराडी होते, पुराडी पुढे होते. पुराडी म्हणत आम्ही आहे, आमच्या इथं करा काम. ठेकेदार तर गेले त्यांचे पैसे कमवून निघून. राहिलं गरीबाचे हाल, आम जनतेचा हाल आहे. आम जनतेला हाल म्हणजे हाल. ही लोकशाही बेकार आहे. ही जी आहे ना, ही सत्ता बित्ता ही सगळं बेकार. सत्तेवर पालकमंत्री, त्याच्यानंतर हे जे पाहिजे ते काय तुम्हाला कोणी ते तुम्हाला रस्ते साफ दिसतील, सगळं साफ दिसेल काय. फार तुम्ही कचरकुंडी बी साफ कशांत आता काय. स्थानिक आमदारांनी इथं काहीच केलेलं नाही जेल रोड भागामध्ये. मला असं एक काम त्यांचं दाखवा का कोणी केलेलं आहे का स्थानिक आमदारांनी इथं असं एक काम करेल मला त्यांनी दाखवा, मी मानून जाईन त्याला. तथागत भगत माझं नाव आहे काय. मी समाज नाही का, समाजाची काय मी योजना चालवतो समाजाची. आम्हाला जाणीव, आम्ही स्लम एरियामधून येतो. ज्याच्या घरामध्ये नाही का हे राहतं ना त्याला कळतं नाही का कशी हाल आहे, कशी जिंदगी. यांना काय, हे मोठे लोक यांना जेव्हा इलेक्शन येतं तेव्हा त्यांचा पैसा बाहेर निघतो, जेव्हा हे येतं तेव्हा त्यांचं हे निघतं. यांना फक्त पुराडी नाही चालत. काहीतरी गरीबाचे बी हाल बघा तुम्ही काय, गरीबाला बघा काहीतरी काय. तुम्हाला वाटतं फक्त नाही का तुम्ही गाड्यात फिरशान, तुम्ही 100 गाड्या घेऊन येशान, तुमच्या मागं तुमचं हे पुराडी चालले, तुमच्यासाठी रस्ते साफ, तुमच्यासाठी हे लाईटी हे प्रत्येक तुमच्या पार मंडप, तुम्ही रस्त्यावर मंडप टाकत्या. रस्त्यावर तुम्ही रस्ते खड्डे तर बुजवा पहिले, मग रस्त्यावर मंडप टाका ना तुम्ही. भाऊ आले, भाऊचं नियोजन, भाऊला बुके, भाऊला हे, भाऊला शाल. अरे इथं गरीबाला घराला कपडे नाही त्याला राहिलेले, तुम्हाला शाल पाहिजे काय. काय फायदा. म्हणजे स्थानिक जे लोकप्रतिनिधी किंवा स्थानिक जे आमदार इथले आहेत ते बघायला येत नाही इकडे. आता पण बघायला नाही येत. कोणचा आमदार आला मला त्यांनी सांगावं का कोणत्या आमदाराने इथं पुरवणी केली का पारखे केली काय म्हणतात त्याला, नाही बघणं केलं आपण नाही का. इथं काय समस्या आहे, काय समस्या नाही. असे इतके नियोजन इथून राहिले, अशी इतके पुराडी इथं तर मी सांगू नाही शकत काय. मी बी संस्थेमधलाच माणूस आहे. इतके पुराडी फक्त बोलायसाठी पुराडी येत नाही. फक्त जेव्हा तुम्हाला बोटिंग लागेल ना त्याशी तुमच्या घरापाशी हात जोडून येतील, भाऊ आम्हाला बोटिंग करा काय. तर मला असा कोणता बी व्यक्ती दाखवा का त्यांनी काम करून दाखल. मी तर डायरेक्ट मी लिखित देऊ शकते, माझी साईन घेऊन जा. तर त्यांनी मला कोणता बी एखादा आमदार खासदार जेल रोड भागामध्ये त्यांनी काम करून दाखवलं असेल. मला असं कोणता बी आमदार खासदार दाखवा. गार्डन सोडून, गार्डन मध्ये काय रस्त्याची अशी अवस्था आहे. स्थानिक आमदार लोकांनी लक्ष द्यायला पाहिजे. शाळा आहे इथं जवळजवळ इतक्या शाळा आहे, 2-3 शाळा आहे. सकाळच्या पिरियडला जर पाऊस कधी आला चिखल सगळा रस्त्यावर येतो आणि गाडी स्लिप होत्या, लोक पडत्या कमी. कोणी शासन कोणी लक्ष येत नाही याच्यावरती. माझी एकच विनंती शासनाला लवकर या रस्त्यावरती कमी काहीतरी करावं. गेले 10 वर्ष रोड बनला नाही, हा इथंच तर आहे. फक्त खोदकाम चालू आहे, खोदकाम झालं का कोणी बुजवत नाही, फक्त माती लागत्या आणि जे आहे ते आहेच. जे लहान पोरांना एवढा त्रास होतोय, शाळेत जाणारे येणारे, प्रेस कामगार आहे, अनेक समस्या आहे, लेडीज आहे, महिला मंडळ आहे, सगळे जाणारे लोक आहे, यांना एवढा त्रास होतोय. तर याच्यावरती कमी आमदार लोकांनी लक्ष द्यायला पाहिजे. या रस्त्याची तुरंत करायला रिपेअर करायला पाहिजे, एवढी माझी विनंती होती. कोणी मला सांगा साहेब, त्यांचं काम आहे ना लक्ष द्यायचं. खासदार आहे आपल्या नाशिकमध्ये. आता काय राजा वाजित आत्ताशी आले, त्यांनी लक्ष दिलं तर होऊ शकतो हा रोड. तो करणारा माणूस आहे, चांगला माणूस आहे तो. याच्या आधी जे आमदार आहे त्यांनी फक्त पाहून गेले, फक्त मंजूर झालाय होतोय. पण खोदकाम केलं का परत जे आहे ते ऐकतील परत. कोणी लक्ष देत ना, आमदार देत ना खासदार देत. याच्या जनतेने काय करायचं. जनतेला वाऱ्यावर सोडले जनतेला ना. तुझं काय त्यांच्याशी काय घेणं देणं नाही. लहान एवढे तुम्ही सकाळच्या पिरियडला तुम्ही 7च्या टायमी शाळा भरण्याचा, त्या टायमाला तुम्ही आले अक्षरशः तुम्ही डोळे लावून बसाल. लहान पोरं जीव मुठीत घेऊन चालतात सायकल माहिती. पाऊस जर आला तरी ही परत दिवशी गोष्ट आहे. पाऊस आला की सगळ्या चिखल रस्त्यावरती पूर्ण किती गाड्या स्लिप झाल्या काही हिशोब नाही येतं माहिती. गाड्यांचं कोणी लक्ष येत नाही माहिती. माझी एक विनंती आहे, कमीत कमी एवढे नाशिक मध्ये एवढे रोड झाले पण जेल रोड लक्ष द्यावा. बिटको पॉईंट ते नांदूर नाका हा रोड एवढा बेकार झालाय खूप, याच्यावर तुरी लक्ष द्यावं लोकांनी, बस एवढी विनंती माझी. आपल्यासोबत या ठिकाणी काही स्थानिक प्रतिनिधी आहेत, तसेच लोकप्रतिनिधी आहेत, स्थानिक रहिवासी आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया रस्त्याबाबत त्यांना कशा प्रकारे या रस्त्यामुळे समस्यांना सामोरं जावं लागतंय. महानगरपालिकेला सांगू इच्छितो
ह्या रस्त्याचं काम चालू करून आज वर्ष होत आहे. कॉन्ट्रॅक्टरमध्ये का पाणी पुरवठ्यामध्ये काय दोघांचं काय झालेलं काय कळत नाही राहिलं. ह्या रस्त्याचं काम त्यांनी अर्धावटमध्ये सोडून दिलेलं आहे पाईपलाईनचं. त्याच्यानंतर पाईपलाईनचं काम सोडल्यानंतर ते बुजून टाकलं. आता ते बुजवल्यानंतर इथं पावसामध्ये एवढं चिखल होतं मॅडम, आणि कंटिन्यू ज्येष्ठ नागरिकांना इथं त्रास सहन करावा लागू राहिला. मी महानगरपालिकेला आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगतोय, कधी हे कामात पटकन काम यांनी करण्यात आलं नाही तर काँग्रेस पार्टीच्या वतीने एकदम तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. याची नोंद घ्या. महानगरपालिका आतापर्यंत काय निवेदन दिले? आतापर्यंत महानगरपालिकेला आम्ही 3-4 वेळेस निवेदन देऊन झालेले आहे. ते फक्त काय करते, इथं पाणी आतलं या पाण्यावर टँकरनी पाणी मारते आणि हे आपला रोड चालून देते, पण त्याच्यानी काहीच होत नाही. याच्यावर कॉन्ट्रॅक्टरांनी डांबरीकरण रस्ता केला पाहिजे. रस्ता केल्याने कसं नाही एकदम रस्ता सरळ होईल. हे काय करते, फक्त पाणी मारून ते दाबण्याचा प्रयत्न करते. आणि आता पावसाळा चालू, पावसाळ्यामुळं नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. आणि ही आमची कळकळीची विनंती का आपण जे मुद्दा उचललाय न्यूजवाल्याने एकदम चांगला मुद्दा उचललाय की ह्या गोष्टीकडे महानगरपालिका दुर्लक्ष करते, तर ही गोष्ट कुठेतरी होणं गरजेचं आहे. आणि उद्या जे तुम्ही आंदोलन छेडणार आहे सर या संदर्भात, तर त्या आंदोलनाची तुमची दिशा काय राहणार आहे? आमच्या त्याच्यामध्ये एवढीच दिशा मागणी होणार आहे का नाशिक रोडचं जे आपलं बस स्टँड आहे, बस स्टँडची बी हालत अशीच आहे. बस स्टँडला बी खूप खड्डे आणि पुरं बस स्टँड खराब झालेले आहे. तर उद्या पावसाळ्यामध्ये जे टुरिस्ट येतात, जे लांबून लोक येतात, ते लोक ज्या टायमिंगला बस स्टँडला उतरणार आहे, बस स्टँडला उतरलं ते बघून त्यांच्या मनामध्ये हा शब्द आहे की नाशिकमध्ये काय विकास आहे. तर मग महानगरपालिका करते काय, म्हणजे नाशिक महानगरपालिका काम काय करतच नाही राहिले, फक्त दिखावा करते. बाकी एवढं म्हणणं का त्याच्यावर काहीतरी काय झालं पाहिजे. आपल्यासोबत या ठिकाणी अजून एक ज्येष्ठ नागरिक आहेत जे या रस्त्याच्या दुर्दशेबद्दल आपल्याला सांगणार आहेत. जाणून घेऊया काय आहे नेमकं त्यांचं. काय सांगणार ठीक आहे सर? मॅडम, माझं नाव अरुण पगार आहे. मी या विभागातला ज्येष्ठ नागरिक आहे. या ठिकाणी हा जो रस्ता आहे नेहमी 24 तास इथं वर्दळ असते. या ठिकाणी इंडिया सिक्युरिटी प्रेस, पुरुषोत्तम शाळा, कोठारी कन्या शाळा, 3-4 हायस्कूलचे विद्यार्थ्यांची जाय असते. इथं जी पाईपलाईन झालेली आहे, फक्त ते पाणी मारतात, खडी टाकलेली आहे, डांबरीकरण पक्क झालेलं नाही. पावसाळ्यामध्ये वाहनांचे अपघात होतात, छोटे मोठे गाड्या स्लिप होतात, काही जण मृत्युमुखी पण पडलेले आहेत मॅडम इथं. आणि त्यामुळे या रस्त्या विभागाचं काम चांगल्या पद्धतीने कॉन्क्रिटीकरण इथले माजी नगराध्यक्ष सेवकांना आम्ही निवेदन दिलेलं आहे, परंतु कोणी लक्ष देत नाही. बिटको पॉईंट ते पार नांदूर नाका अशी ही पाईपलाईन गेलेली आहे, गॅस पाईपलाईन गेलेली आहे. वरच्यावर कामं करतात, फक्त तिथं पक्क काम आता पावसाळा अजून होणार आहे, तर त्याच्यामुळे आता खडी मध्यंतरी रोलर आणून पाणी मारतात. या शाळा विभागीय जिथं सेंट्रल जेल आलेलं आहे, त्याच्यामुळे या भागात नेहमी 24 तास वर्दळ असते. 3-4 शाळा, इथे स्थानिक नागरिक, भाजीपाला बाजार या ठिकाणी भरतो. संध्याकाळी या ठिकाणी गर्दी असते. त्यामुळे इथं कॉन्क्रिटीकरण रोड किंवा डांबरीकरण पक्का असं झाला पाहिजे अशी माझी विनंती आहे ज्येष्ठ नागरिकाच्या वतीने. धन्यवाद. मला यावेळी अतुल मते यांनी नागरिकांच्या वतीने आयुक्तांना निवेदन देऊन या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्याचे तसेच नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले. या रस्त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय. या संदर्भात महानगरपालिकेला निवेदन देऊनही महानगरपालिका कुठलीही प्रकारची दखल घेत नसल्याने देवेंद्र शिंदे यांनी रस्त्याचे काम लवकरात लवकर करण्याचे आवाहन दक्ष न्यूजच्या माध्यमातून केले. त्याचबरोबर नागरिकांनी देखील रस्त्याचे काम करून देण्याची मागणी केली आहे. तर आता आपल्या सोबत आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाचे नाशिक रोड अध्यक्ष देवेंद्र शिंदे. तर त्यांच्याकडून जाणून घेऊया की ह्या रस्त्याबाबत कशा प्रकारे या ठिकाणी स्थानिक नागरिकांना या ठिकाणी सामोरे जावं लागतंय. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय सांगणार सर? सर्वप्रथम जय भीम जय शिवराय. मी देवेंद्र शिंदे, नाशिक रोड अध्यक्ष. मुलाखत घेण्याचा मेन असा की आपला जो कॅनल रोडचा जो परिसर आहे तिथं पाईपलाईनचं काम मागील 1.5 वर्षापासून चालू आहे. ते पाईपलाईनचं काम करत असताना ठेकेदार पण त्यांचं दुर्लक्ष आहे, नगरपालिकेचं पण दुर्लक्ष आहे. 1.5 वर्ष त्यांनी लावलं या काम करण्यासाठी. त्यात पण एकदम खालच्या स्तराचं काम या ठिकाणी चालू आहे. तिथे 2-3 असे ऍक्सिडेंट झालेले आहेत. आणि हा रस्ता थोडा स्लम एरियामध्येच रस्ता असल्यामुळे त्या रस्त्यामध्ये लहान मुलं त्या रस्त्यावर येतात. असे भरपूर असे ऍक्सिडेंट झालेले आहेत. आणि या रस्त्यावर मोठे मोठे राजकीय नेते, राज ठाकरे गेलेत आत्ता, आपले दादा भुसे, छगन भुजबळ साहेब हे सुद्धा या रस्त्याने जातात, पण ते दुर्लक्ष करतात या रस्त्याकडे. काही ठिकाणी त्यांनी फक्त पाईप खोदून ठेवलेले, तिथं काम तर काही 6-6 महिन्यापासून काही काम चालूच नाही, फक्त खड्डे खोदून ठेवले.
त्यांनी फक्त असं आवेदन करून ठेवले का या संकट कोणाला तरी जीव घेऊन टाका, असं हे काम नगरपालिकेचं आणि आपल्या ठेकेदाराचं हे काम या ठिकाणी चालू आहे. काम तर काहीच करत नाही, कुठे फक्त पाईप खड्डा खोदून पाईप टाकल्यावरती फक्त रेती किंवा ती कच वगैरे काय त्यांनी असे टाकून ठेवलेले. त्यांनी आमचं निवेदन नगरपालिकेला किंवा ठेकेदारांना हेच आहे की लवकरात लवकर हे काम चांगल्या स्तरावरती काम हे करावं. आणि इथे या रस्त्याला तुम्ही जर का बघाल मॅडम, इथून तर पार 1.5 किलोमीटर पर्यंत हा रस्ता आहे, पण तुम्हाला या रस्त्यावरती लाईट सुद्धा दिसणार नाही. नगरपालिके लोक दुर्लक्ष करतात, आपले ठेकेदार दुर्लक्ष करतात, जे माजी नगरसेवक ते सुद्धा दुर्लक्ष करतात. त्यांचा राजकीय वेळ निघून गेला म्हणजे त्यांचा हा संबंधच राहत नाही हे असं आपल्या निदर्शनात येतं. आता मागच्या पावसाळ्यामध्ये एक 2 व्हीलर वाल्याने म्हणजे काम चालू असताना एक पाईप ठेवलेला, पाण्याचा पाईप डबल शीट आले, त्यांनी रात्रीच्या अंधारामध्ये त्यांनी ठोकलं त्या पाईपला. एक जण ऑन द स्पॉट गेला. त्याचं घर त्याच्यावरती चालायचं, त्याच्या मागे त्याचे आई वडील, त्याची बायकोन, असे मुलं, असा परिवार होता. मला असा प्रश्न आहे नगरपालिकेला किंवा इथल्या ठेकेदारांना, अजून तुम्ही किती वेळ घेणार आहात, त्याच्यानंतर तुम्ही हे काम पूर्ण करणार आहात? हे असंच एक तुमच्या माध्यमातून मला नगरपालिकेला असा एक प्रश्न आहे. आणि सर या संदर्भात आपण नगरपालिकेला किंवा कोणाला निवेदन वगैरे दिलंय का सर? असे भरपूर मॅडम आमच्या पक्षाच्या अंतर्गत किंवा आमचे नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख माननीय अशोक भाऊ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ठेकेदाराला पण भरपूर वेळेस भेटलोय किंवा नगरपालिकेला आम्ही लेखी स्वरूपामध्ये निवेदन दिलेलं आहे. पण आम्हाला ते काम अजून काय असं चालू होतंय असं काही दिसत नाहीये. आम्हाला असा प्रश्न पडलाय, ठेकेदाराला त्याचे जास्त पैसे भेटत नसेल त्याच्यामुळे त्यांनी कामं थांबवलंय का, किंवा नगरपालिका हे दुर्लक्ष करते, त्यांना कामामध्ये लक्ष ठेवायचं नाही याच्यामुळे दुर्लक्ष करते का? अजून किती बळी घेणार आहात त्याच्यानंतर तुम्ही हे काम चालू करणार? आणि मोठे मोठे नेते पण मॅडम, भरपूर जण नेते आले, पण ते पण असेच खड्ड्यामधून गाडी घेऊन जातात, पण दुर्लक्ष नाही किंवा ते सरकारला जाब विचारत नाही की हा रस्ता खूप मोठा आहे. किंवा नाशिकवरून जर का तुम्हाला पुण्याला जायचंय म्हणजे त्या साईडने फुल हायवे असतो, खूप रश असतो, त्याच्यामुळे मोठ्या मोठ्या गाड्या काय करतात, शॉर्टकट मारायचा हा प्रयत्न करतात. आता इथे या ठिकाणी मोठ्या गाड्यांना बंदी आहे, तरी पण मोठ्या मोठ्या गाड्या येतात. पण पॉइंट पोलीस किंवा वाहतूक हे सुद्धा दुर्लक्ष करतात की ह्या छोट्या रस्त्याने मोठ्या गाड्या का चालल्या, हे दुर्लक्ष करतात. आणि भरपूर म्हणजे शेळी वगैरे असे उडवतात वगैरे, पण पोलिसांचं दुर्लक्ष, नगरपालिकेचं दुर्लक्ष, ठेकेदार तर आम्हाला दिसत पण नाही. त्यांनी स्वतःचा कमिशन करून तो शांत बसून गेलेला आहे. असे कमसे कम 15-20 ठिकाणी मोठे मोठे खड्डे खोदून ठेवले, ज्या असे खड्डे का त्याच्यामध्ये 4 व्हीलर कशी म्हणजे ते हे होऊन जाईल नाही, असे मोठे मोठे खड्डे त्यांनी खोदून ठेवलेले, पण काम तर काहीच चालू नाहीये. अच्छा. आणि नगरपालिकेला जे तुम्ही निवेदन दिलं, तर निवेदन दिल्यानंतर पण नगरपालिकेकडून कोणी अशी काही चौकशी कधी काही केली किंवा कोणी अधिकारी वगैरे या ठिकाणी आला? नाही मॅडम, आम्ही फक्त आहे ना निवेदन दिले, त्याच्यानंतर आम्ही त्यांचा पाठपुरावा पण घेतो. आम्ही रस्त्यासाठी निवेदन दिले, आम्ही इथल्या लाईटिंगसाठी निवेदन दिले, आम्ही प्रत्येक गोष्टींसाठी, इथं शाळा असल्यामुळे आम्ही स्पीड ब्रेकर, डिवायडर याच्यामुळे निवेदन दिलेले. पण हे फक्त आश्वासन देतात, आम्ही पाठपुरावा घेतो, फक्त ते आश्वासन देऊन फक्त वेळ काढून घेतात, पण त्याच्या मागे काहीच आम्हाला काहीच दिसत नाहीये, कामच दिसत नाही नगरपालिकेचं. नगरपालिका सध्या आता झोपी गेलेली असं मला वाटतंय. दक्ष न्यूजच्या माध्यमातून मी महानगरपालिकेला किंवा इथल्या ठेकेदारांना असं आव्हान करू इच्छितो की या ठिकाणचं जे पण काही रस्त्याचं काम किंवा लाईटीचं काम हे लवकरात लवकर तुम्ही पूर्ण करावं असं मी तुम्हाला निवेदन देतो. अन्यथा मी इथल्या स्थानिकांच्या सोबत किंवा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आंबेडकर गट यांच्या माध्यमातून असं सगळ्यांना सोबत घेऊन तीव्र असं स्वरूपाचं मी आंदोलन करेल. तर हे होते आपल्यासोबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाचे नाशिक रोड अध्यक्ष देवेंद्र शिंदे, ज्यांनी या ठिकाणी अशा अनेक समस्या आहेत, रस्त्याची तर समस्या आहेच, ठेकेदाराने तसंच महानगरपालिकेने या ठिकाणचे जे स्थानिक नागरिक आहेत त्यांच्या जीवाशी जो खेळ मांडलेला आहे तो खेळ थांबवण्याचं काम या ठिकाणी महानगरपालिकेने तसंच ठेकेदाराने करावं. अन्यथा या ठिकाणी तीव्र स्वरूपाचा असा आंदोलन छेडण्याचा इशारा देखील त्यांनी दक्ष न्यूजच्या माध्यमातून दिलेला आहे. आम्रपाली नगर कॅनल रोड येथे देखील रस्त्याची अतिशय दुरावस्था पाहायला मिळते. याचाच आढावा घेतलाय आमच्या उपसंपादिका पल्लवी भावसार यांनी. तर आता आपण आलेलो आहोत आम्रपाली नगरच्या कॅनल रोड या रोडवर. या ठिकाणी आपण बघू शकता वर्षभरापूर्वी महानगरपालिकेने या ठिकाणी पाईपलाईन टाकण्याचं काम केलं होतं, परंतु पाईपलाईन टाकल्यानंतर या ठिकाणी खड्डा खोदला गेला होता आणि खड्डा खोदल्यानंतर या ठिकाणी अनेक अपघात झाले होते. परंतु महानगरपालिकेने खड्डा खोदल्यानंतर या ठिकाणी
फक्त माती टाकायचे या ठिकाणी काम केलेले, रस्त्याचं काम अजूनही अपूर्ण आहे. परंतु ज्या ठेकेदाराकडे हे काम दिलं गेलं होतं त्या ठेकेदाराने महानगरपालिकेची पाईपलाईन टाकल्यानंतर या रस्त्याकडे लक्ष दिलेलं नाही आणि आपण बघू शकतो की या ठिकाणी हा अपूर्ण अवस्थेत रस्ता या ठिकाणी कशा प्रकारे हा दिसतोय. आणि या ठिकाणी महानगरपालिकेने फक्त माती टाकायचं काम केलंय, जेणेकरून माती टाकल्यामुळे या ठिकाणी पावसाळ्यात या ठिकाणी भरपूर झालेला आहे आणि ह्या चिखलामुळे बऱ्याच अपघात झालेले आहेत. अपघातामुळे या ठिकाणी गाड्या स्लिप झाल्या. आपण बघू शकतो बाजूलाच या ठिकाणी शाळा देखील आहे. या शाळेत जाणारे विद्यार्थी, त्यांना सोडायला येणारे पालक, या पालकांच्या गाड्या देखील या ठिकाणी अपघात झालेला आहे. तर या ठिकाणी आपल्यासोबत काही रहिवासी आहेत. तर या ठिकाणी रहिवासींचं म्हणणं आहे की हा जो कॅनल रोडचा जो रोड आहे या ठिकाणी महानगरपालिकेने किंवा ज्या ठेकेदाराकडे या रस्त्याचं काम दिलेलं आहे लवकरात लवकर त्याने हा रस्ता खोदलेला आहे, हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्ती राहावं, या रस्त्याचं अपूर्ण काम लवकरात लवकर पूर्ण करावं असं या ठिकाणी असलेल्या रहिवाशांचं किंवा नागरिकांचं म्हणणं आहे. तर आपल्यासोबत या नगरमधलेच एक रहिवासी आहेत आपल्यासोबत. तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नेमके या रस्त्यामुळे या ठिकाणी काय काय त्यांना समस्यांना तोंड द्यावं लागले आणि कशा प्रकारे या ठिकाणी अपघात झालेले आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. तर काय सांगणार दादा, या ठिकाणी जो महानगरपालिकेने पाईपलाईन टाकल्यानंतर जो रस्ता खोदून ठेवलेला आहे त्याचं काम अजूनही अपूर्ण अवस्थेत होतं, त्यामुळे इथल्या रहिवाशांना कशा प्रकारे समस्यांना तोंड द्यावं लागतंय, काय सांगणार? सर्वप्रथम या ठिकाणी हा रस्ता ज्या टायमाला काम चालू झालं तेव्हापासून जे पाईपलाईनचं काम चालू करतानाच त्या ठिकाणी काहीतरी दुर्घटना घडायची सुरुवात झाली. आणि त्याच्या आधी म्हणजे या ठिकाणी पाईपलाईनचं काम या इथपर्यंत जवळ येतच नाही, या इथं एक जणाचा मृत्यू देखील झालेला आहे. आणि त्या टायमाला हे काम काहीतरी 2-3 महिने बंद केलं, त्याच्यानंतर काम चालू झालं. परत तीच परिस्थिती, म्हणजे काम करते वेळेस सुद्धा या ठिकाणी कुठल्या प्रकारे सुरक्षेचं म्हणजे काही हे केलंच नव्हतं. आणि त्याच्यानंतर ज्या टायमाला काम ते पुढे सरकवत गेले त्याच्यावर फक्त म्हणजे ते पाईपलाईन बुजवल्याच्या नंतर त्याच्यावर ते रोड रोलर चालून फक्त खडी टाकल्याच्या नंतर फक्त त्याच्यावर परत मुरुम टाकला आणि परत रोड रोलर चालवलं गेलं. रोड रोलर चालवल्यानंतर फक्त ती माती दाबली गेली. त्यानंतर सेकंड टाइम पण तीच प्रोसेस करण्यात आली, ती माती दबली तर तिथं खड्डा निर्माण झाला. आणि त्या ठिकाणी खड्डा निर्माण झाल्यामुळं गाड्या रस्त्याच्या खाली उतरल्यावर वरती चढते वेळेस पडायला लागल्या, लोकांचे ऍक्सिडेंट व्हायला लागले. तर परत त्यांनी परत तो मुरुम टाकला, परत थोडी घडी टाकली, परत तीच प्रोसेस केली. आणि त्याच्यानंतर आता पावसाच्या याच्यामध्ये परत ती माती दबली. तर असे मोठे मोठे खड्डे रस्त्याला प्राप्त झाले का त्या खड्ड्यातून जर गाडी आदळली तर लोकांच्या पाठीच्या मणक्याला सुद्धा त्रास होईल, मोठ्या प्रमाणाची इजा त्या व्यक्तीला होऊ शकते. अशा प्रकारे म्हणजे या रस्त्याचे खड्डे झालेले. दादा, या ठिकाणी ह्या रस्त्याची पाहणी करायला कोणी आलं होतं का, म्हणजे इथले आमदार वगैरे किंवा स्थानिक कोणी लोकप्रतिनिधी आलं होतं का दादा? नाही, आतापर्यंत तर कोणी आलेलं नाहीये. आणि महानगरपालिकेने सुद्धा या गोष्टीकडे दुर्लक्ष केलेले. म्हणजे महानगरपालिकेने एकदा पाईपलाईन टाकून दिली तर त्यांचं काम झालं असं असणारी कंडिशन महानगरपालिकेची. म्हणजे तुमचं म्हणणं इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी पण याकडे लक्ष दिलं नाही आणि स्थानिक लोकप्रतिनिधी याकडे लक्ष द्यायला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे? नक्कीच दिलं पाहिजे, कारण की मी स्वतः सुद्धा एक लोकप्रतिनिधी असल्यामुळं माझेच जास्त कंप्लेंट महानगरपालिकेमध्ये रजिस्टर असतील दुसऱ्यांपेक्षा तरी. तर आपण पाहिलं आपल्यासोबत होते या ठिकाणी या ठिकाणी असलेले स्थानिक रहिवासी जे लोकप्रतिनिधी पण आहे. तर त्यांनी या ठिकाणी सांगितलं की महानगरपालिकेने पाईपलाईनचं काम केल्यानंतर या ठिकाणी फक्त खडी टाकून रेती टाकून फक्त काम धकाऊपणा या ठिकाणी केलेला आहे. तर या ठिकाणी आणि काम धकाऊपणा केलेला तर आहेच, परंतु या ठिकाणी नागरिकांच्या रहिवाशांच्या जीवाशी खेळण्याचं काम देखील या ठिकाणी महानगरपालिकेने केलेले आहे. तर इथल्या रहिवाशांकडून इतकीच अपेक्षा आहे की महानगरपालिकेने किंवा ज्या ठेकेदाराकडे या रस्त्याचं काम दिलेलं आहे त्या ठेकेदाराने लवकरात लवकर या रस्त्याचं काम पूर्ण करावं आणि इथल्या नागरिकांशी किंवा इथल्या रहिवाशांशी किंवा इथून जाणाऱ्या वाहनधारकांशी जे जीवाशी खेळण्याचं काम चालू केलेलं आहे ते बंद करावं आणि लवकरात लवकर या रस्त्याचं काम पूर्ण करावं हीच अपेक्षा दक्ष न्यूजच्या माध्यमातून येथील रहिवाशांनी केलेली आहे. तर आपल्यासोबत आम्रपाली नगरचे अजून एक रहिवासी आपल्यासोबत आहेत जे सांगतात या रस्त्याची दुर्दशा, या रस्त्यामुळे या ठिकाणी इथल्या स्थानिक रहिवाशांना कशा प्रकारे या ठिकाणी समस्यांना सामोरे जावं लागते जाणून घेऊया त्यांच्याकडून. काय सांगणार सर? आता गेले 2 वर्ष आले सदरिया म्हणजे आपलं उपनगर नाका ते जेल रोड या परिसरात रस्त्याचं काम चालू असता. आता आम्ही इथं राहतो म्हणून आम्ही आमच्या नजरेसमोर खूप असे इथं छोटे मोठे ॲक्सिडेंट झालेत.
आणि असं मागे गेल्या वर्षी 2 जणांचा जीव पण गेला असं ह्या रस्त्याला. आणि सदर एरियात शाळा पण आहे आणि इथून जास्त करून लहान मुले शाळेत जाण्यासाठी प्रवास करत असतात. आणि एक साईड रस्त्याची खोदली असताना दुसऱ्या साईडने वाहन जोरात वाहने चालतात, त्यामुळे लहान मुलांना दुखापत होत राहते. तर माझी असे म्हणजे आपलं नगरपालिकेला एक विनंती आहे की सदर जो आपला उपनगर परिसर आहे, उपनगर ते जेल रोड इथल्या रस्त्याचं त्वरित काम करावं आणि जे नागरिकांना त्रास होतो आहे या गोष्टीकडे आपल्या नगरपालिकेने आणि नाशिकच्या जे अधिकारी यांनी लक्ष द्यावे असं हे माझं सर्व. आणि अजून मी एक महत्त्वाचं बोलतो की आपलं जे कॅनल रोड आहे ह्या रोडला आहे ना रोडचं काम होऊन ते छोटे मोठे ब्रेकर टाकण्यात यावं तिथे. बस एवढे. नमस्कार. आणि सर, हे काम ज्या ठेकेदाराकडे दिलेलं आहे तर त्याने देखील या रस्त्याच्या बाबतीत हलगर्जीपणा केलेला आहे, तर त्या ठेकेदाराला काय सांगणार तुम्ही सर? आता हे नगरपालिका आणि ठेकेदारच्या यांच्यात काय चालू आहे हे तर मी काही बोलू शकत नाही या गोष्टीवरती. पण माझी इच्छा आहे की ठेकेदार साहेबांना एक विनंती की गोरगरिबाच्या मुलांकडे आणि येणाऱ्या जाण्या प्रवासींकडे लक्ष देऊन या रस्त्याचं त्वरित काम करावं एवढी त्यांना पण विनंती करू शकतो. या संदर्भात महानगरपालिकेला अनेक निवेदन सुद्धा दिलेले आहेत, तरी देखील रस्त्याचे काम झालेले नाही. त्याचबरोबर रस्त्याचे काम घेतलेला ठेकेदार देखील या रस्त्यांकडे ढुंकूनही पाहायला येत नाही. त्यामुळे ठेकेदार आणि महानगरपालिका यांच्यात काही संगनमत तर नाही ना असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडलाय. दिनेश पगारे, दक्ष न्यूज, नाशिक रोड, नाशिक.